रामकृष्ण हरी माऊली. मी विजय सुतार, कवितेतून विठ्ठल दर्शन या संकल्पनेतून आज तुमच्यासमोर सादर करणार आहे एक स्वरचित कविता. त्या कवितेचं नाव आहे आजी एकदाच गेली पंढरीला. आजी एकदाच गेली पंढरीला. आजी एकदाच गेली पंढरीला आणि डोळ्यात साठवून आली विठ्ठलाचं सावळं रूप. आजी एकदाच गेली पंढरीला आणि डोळ्यात साठवून आली विठ्ठलाचं सावळं रूप. रोज घराच्या दरवाजातून ती दंडवत घालायची त्या दूर पंढरीत वसलेल्या विठ्ठलाला. रोज घराच्या दरवाजातून ती दंडवत घालायची त्या दूर पंढरीत वसलेल्या विठ्ठलाला. आणि दरवर्षी वारी निघाली, आषाढी आली की आठवणी सांगायची तिच्या एकुलत्या पंढरपूर वारीच्या. आणि दरवर्षी वारी निघाली, आषाढी आली की आठवणी सांगायची तिच्या एकुलत्या पंढरपूर वारीच्या. कुणी वारकरी घरी आला की विठ्ठलच घरी आल्यासारखा आनंद व्हायचा तिला. कुणी वारकरी घरी आला की विठ्ठलच घरी आल्यासारखा आनंद व्हायचा तिला. तिच्या वाट्याचं सुख दुःख तिनं टाकलं होतं विठू माऊलीच्या पदरात. तिच्या वाट्याचं सुख दुःख तिनं टाकलं होतं विठू माऊलीच्या पदरात. मरताना आजी काही विठ्ठलाचं नाम घेत नाही गेली. मरताना आजी काही विठ्ठलाचं नाम घेत नाही गेली, पण तिच्या डोळ्यांसमोर नक्कीच आलं असेल विठ्ठलाचं सावळं रूप. पण तिच्या डोळ्यांसमोर नक्कीच आलं असेल विठ्ठलाचं सावळं रूप. धन्यवाद.